हॅपी दीपावली. कसे आहेत? बरेच का? तुम्ही बरंच असाल. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. येत असताना वरती आलं गाडी जरासा व्हिडिओ करू आले बाहेर. मी जसं मला वेळ भेटेल तसं बाहेरचे व्हिडिओ पण दाखवत जाईल. तर मी शंभूला पिऊला पानपुरी खायची होती. तर मग त्यांना पानपुरी खाऊ घातली. किती दिवसात बाहेर आलतो नाही का, म्हणजे तशी मी त्यांना बाजारात घेऊन जाते पण तिथल्या तिथं नाही का, असं बाहेर किती दिवस झाले नेलंच नव्हतं. लहान लेकरांना फिरायला आणलं म्हणजे लय भारी. कंटाळते ना घरातच. शंभूचा पप्पा बोलतोय का मला लग्न करायचंय आणि माझ्या ह्याच्यामध्ये तू येऊ नको. कर ना बाबा, चांगलं आहे. मी कुठे नाही म्हणते लग्न कर, पण जसा त्रास मला दिला तसा तिला देऊ नको. मी जे 10 वर्ष वाईट दिवस भोगले ना, ते तिच्या नशिबाला तरी वाईट दिवस चांगला संसार त्याच्यानंतर घेतले. पण म्हटलं मला आवडतं शंभूला काय करणार आहे सांग मला. ते लेकरांच्या डोक्यावर परिणाम करायचे कामं करतो, दुसरं काय करतोय. पाहुणे आले होते आज आमच्या घरी. हे बघा मटण आणलं होतं. तो स्वयंपाक केला. पाहुण्याला त्याच्यानंतर करंज्या करायला घेतल्या. म्हणजे करंज्याने केल्या, त्याचं सारण बनवत होते. आणि मग लय झोप झाली होती. बोलले मा काही ताकद नाही आता, कामावरून थकून आले होते ना, वापस ते करून ठेवलं सारण तयार. बोलले उद्याकडं कर. ते सकाळी कसलं सकाळी नाही करायला वेळ भेटला. बोलले संध्याकाळी करल तर संध्याकाळी पण नाही. आता जेव्हा करल तेव्हा नक्की तुम्हाला दाखवलं. हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा मिळून आता एडिट करते. या नवऱ्याला जिम्मेदारी काय असते ती कधी त्याने आयुष्यात कधी घेतली नाही. आता मी लेकरांना सांभाळून कशी मी कामधंदा करून मला लेकरं मोठे करायला घेतले. त्याच्यात मला काय टेन्शन नसतो. मला फोन करून शिव्या घालत, अरे तू तर नाही काय करीत लेकरांसाठी. आता याला नाही बोललं तर चांगलं, याच्याविषयी जाऊ दे. याच्या कर बायको कर, काय करायचं कर. माझं काय म्हणणं नाही बाबा, चांगला राह. हे बघा पाहुणे आले. ते पाहुण्याला स्वयंपाक. मटणाची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला. शेअर करत जा व्हिडिओ. पाहुण्या होत्या गेल्या. मग त्या जेवण बिवणं झालं त्यांचे. मी रेकॉर्ड करताना तुम्हाला असं वाटत असेल ना जसं काही गोष्ट सांगते, ऐकायला पण बोर होत असते. असं काही करू नका, ऐकत जा, व्हिडिओ बघत जा पूर्ण. मला
वेळच भेटत नाही. जसं संध्याकाळी तरी नाही का, म्हणजे असं संध्याकाळची एडिट करते त्याच्यात पण ना कंटाळा यायला असतो. करते म्हणून करते ती एकटी, तेव्हा समजून घ्या. काम करून दोन लेकरं सांभाळून सर्व काही गोष्टी नाही का वाटतं तेवढं सोपं नाही. पण लेकरांना राहून बाप तिकडे एकदम टेन्शन नाही, मजात. फक्त पोरांना हक्क गाजवायला माझे पोरं पोरांसाठी काय लागतं कधी माहिती का काय घ्यायचं. फक्त लेकरांना पण दिसते ना, त्यांना पण समजतं की त्याच्यासाठी कोण काय करते. हे बघा, मसाला वाटून घातला सर्व. खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, धने, खडे मसाला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असं सर्व मसाला गरम करून घेतला. मिक्सरला बारीक केला आणि मग भाजीला फोडणी दिली. मटण होतं. भाजी आवडली तर नक्की लाईक करा. खरंच तसं म्हटलं तर काय इतकं समजदार असताना खरंच अशा कितीतरी लोक आहेत का 10 जणातले भले 6 जण वाईट बोलत असेल तर 4 जण चांगले तरी बोलत असेल. मला मी हेच समजते. म्हणजे नाही का असं बघते मी यूट्यूबला, आपलं इंस्टाला इतक्या छान कोणी कमेंट करतं ना, खरंच त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद. फेसबुकला पण खरंच शिकतो चांगलेच कमेंट असतात, छान कमेंट करते नाही का सर्व. खरंच मग भावा बहिणींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. असाच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरंच जे काही खरी गोष्ट आहे माझ्या आयुष्यात, जे काही चालू आहे सर्व खरं दाखवते. याच्यात खोटं काही नाही. जसं वेळ भेटेल तसं व्हिडिओ टाकत जाईल. समजून घ्या, व्हिडिओ बघत जा. कसा वाटला व्हिडिओ तेव्हा नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजीला फोडणी देताना ना तेल इतकं मी कढीपत्ता टाकला, हातावरतीच तेल उडालं. तेल इतकं तळतळत होतं ना, मला भीती वाटत होती. मी घाबरत मसाला टाकला मी शेवटला. असं त्याच्यानंतर मम्मा शंभरला बोलतो, मम्मी चिवडा करणार गं. मी चिवडा करायला घेतला. चिवडा करायचा झाला का मस्त पिशवीत पॅक करून ठेवावा, कारण नाही का हवा लागते. माझं पहिलंच वर्ष मी पहिल्यांदा केलं आहे, कारण मी कधी करत नव्हते. केलं तरी माझी सासूच घरी करायची, मी कधी करत नव्हते. मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून केलं आहे. मला काही इतकं नाही का, म्हणजे असं मी कधी या 10 वर्षात कधी मला फक्त मार खायचं माहीत होतं त्या घरात. कधी काय करायचं काय मला कधी समोरच्या माणसाने मला कधी काही बघायला भेटलं. चिवडा बनवण्यासाठी तुम्हाला माहीत असं चिवडा बनवायला मसाला, म्हणून मसाला टाकते पुन्हा झाली. मला ना लय वाईट वाटतं. मला काही समजतच नाही तुला काम. व्हिडिओ कसा वाटला म्हणजे सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जे काही खरं आहे माझ्या आयुष्यात तेच मी सांगते या व्हिडिओमध्ये. महिना होत नाही तर सांगतो मी लग्न करतोय, माझं लग्न आहे. शंभूचा पप्पा, अरे बाबा करणारे एकदाचं लग्न, काही सांगतो मी लग्न करतोय. केलं नाही केलं तरी मला काही गरज आहे का आता? घेणं आहे का मला लेकरांमध्ये मी सुखी.
लग्न कर नाही तर तिकडं काय पण कर, मला काय घेणं देणं नाही. जसं मला मारायचं तसं तिला मारू नको, नाही तर मी तरी 10 वर्ष कशी राहिली त्या घरात मार खात, रोज सकाळ संध्याकाळ शिव्यांची आरती मार. तशी माझ्या जागी दुसरं कोणी सण नाही करणार. मी जसं सण केलं ना तसं कोणीच करणार नाही. जसं त्या घरात पाय टेकलं ना, कधीच मला वाटलं नाही सकाळ संध्याकाळ मी मार खायची, शिव्या आलं, घरच्यांची कटकट आलं.